महिला अत्याचार प्रकरणातील भोंदू अशोक खरात याच्या विरोधात शिर्डीमध्ये देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। जमीन व्यवहारामध्ये फसवणूक केली आणि त्यासोबत अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल आहे। यामध्ये जवळपास 33 खातेदारांची चौकशी करण्यात आली, ज्या खरेदीमध्ये जी खाते वापरण्यात आले त्यांची, आणि त्यामध्ये या तपासात पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येताना दिसते। डोकं चक्रावून टाकणाऱ्या माहितीमुळे खरं तर या भोंदू खरातचा क्रिमिनल माइंड जो आहे तो समोर आलेला आहे। बनावट बँक खात्याच्या पाठोपाठ इन्कम टॅक्स अधिकारी म्हणजे जे इन्कम टॅक्स अधिकारी त्याचे जे भक्त होते, श्रीमंत भक्त, त्यांच्याकडे हा बोगस इन्कम टॅक्स अधिकारी पाठवायचा आणि त्यांच्यावर धाडी टाकायचा। त्यानंतर त्याच भक्तांना बोलून आपण त्यात मार्ग काढू, तुम्ही चिंता करू नका, अशा उद्देशाने पुन्हा ती तडजोड करून पैसे उकळायचा, अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। हे नकली इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून त्याने अनेकांना गंडा घातल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे आता त्यापैकी कोण समोर येतं आणि तक्रार दाखल करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे शिर्डीतील जो फसवणुकीचा व्यवहार आहे त्यामध्ये 2 अधिकारी जे आहेत, बडे अधिकारी परिवहन खात्याचे, त्यांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे। त्यांच्या दोन्ही खात्यांवर 1,64 लाखांचा व्यवहार करण्यात आला आहे। तर त्यांची जी ओळखपत्र होती ती घेण्यासाठी त्यांनी देवदर्शनाच्या सहलीचं कारण सांगितलं होतं आणि त्यानंतर हे खाते जे आहेत ते पतसंस्थांमध्ये उघडण्यात आले। शिर्डी संस्थांचे कर्मचारी विकास दिवटे यांच्या आत्महत्ये प्रकरणात देखील आता पोलिसांनी जे आहे ते सरकारी वकिलांचा अभिप्राय जो आहे तो घेऊन पुन्हा एकदा नवीन प्रस्ताव सादर केलेला आहे। त्यामध्ये देखील आपण बघितलं तर फिर्यादीमध्ये भोंदू खरातचं नाव असताना चार्जशीट मात्र वगळण्यात आलं होतं। त्याची देखील पुनर्चौकशी जी आहे ती मागणी पोलिसांनी केलेली आहे। तर दुसरीकडे अशोक खरातसोबत आर्थिक व्यवहाराचे पुरावे जे आहेत त्यामध्ये अनेक संशयास्पद व्यवहार जे आहेत ते समोर आलेले आहेत। 5,52,00,000 देताना जे राष्ट्रीयकृत बँकांचा वापर केला गेला त्यावर देखील गैरव्यवहार जे आहेत किंवा संशयास्पद व्यवहार जे आहेत ते समोर आले आहेत। पण सर्वात मोठं जर हे असेल, त्याचा जो कारनामा असेल तो तर खरं बोगस इन्कम टॅक्स अधिकारी जे आहेत ते पाठवून आपल्याच भक्तांना लुबाडायचा आणि त्यांना मार्ग काढू अशा उद्देशाने पैसे उकळायचा, हे नवीन जे प्रकरण आहे, नवीन कारनामा जो आहे त्याचा समोर आलेला आहे आणि तो कसा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता हे यावरून सिद्ध होत आहे। कॅमेरा पर्सन संतोष स्वामी, मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।